नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज दिनांक 5 ऑगस्ट 2026 आजच्या चालू घडामोडींच्या व्हिडिओमध्ये मी अभिजित तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। आजच्या व्हिडिओमध्ये आपण भोगापुरम आंतरराष्ट्रीय विमानतळ, कापूस दर्शन बुलेटिन, नौदलात सामील झालेले DSC A24, सेबीची गरुडा फ्रेमवर्क, पिठोरा चित्रकला आणि कॉमनवेल्थ गेम 2026 वरील महत्त्वाच्या प्रश्नांच्या माध्यमातून हे टॉपिक कव्हर करणार आहे। त्यामुळे जर तुम्ही पोलीस भरती, तलाठी भरती किंवा MPSC आणि सरळ सेवेकडून घेतल्या जाणाऱ्या कोणत्याही परीक्षेसाठी तयारी करत आहात तर यासाठी हा व्हिडिओ उपयुक्त राहील। व्हिडिओ पूर्ण पहा आणि आवडल्यास व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रांसोबत शेअर करा। सुरुवात करूयात आजच्या प्रश्नांना। आजचा पहिला प्रश्न आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 1 ऑगस्ट 2026 रोजी कोणत्या राज्यांमध्ये 17,900 कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली? या ठिकाणी पहा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंध्र प्रदेश आणि कर्नाटकच्या दौऱ्यावर असताना त्या ठिकाणी 17,900 कोटी रुपयांच्या प्रकल्पांची पायाभरणी केलेली आहे, म्हणून याचं उत्तर पर्याय बी असणार आहे। याच्यामध्ये काय काय येणार आहे तर त्याच्यामध्ये विमान वाहतूक, सेमीकंडक्टर, हरित ऊर्जा आणि रस्ते प्रकल्प या ठिकाणी यासाठी हा 17,900 कोटी रुपये खर्च केला जाणार आहे। ठीक आहे, आता पुढे याबद्दल महत्त्वाची माहिती आपण काय पाहू शकतो? आंध्र प्रदेश बद्दल पाहायला गेलं तर आंध्र प्रदेशचे सध्याचे मुख्यमंत्री कोण आहेत? आंध्र प्रदेश सध्याचे मुख्यमंत्री आहेत एन चंद्राबाबू नायडू आणि आंध्र प्रदेशची राजधानी अमरावती। त्याचबरोबर कर्नाटकचे मुख्यमंत्री कोण आहेत? DK शिवकुमार आणि राजधानी बेंगलुरू। ठीक आहे, प्रश्न क्रमांक 2, पंतप्रधानांच्या हस्ते पायाभरणी करण्यात आलेला भोगापुरम आंतरराष्ट्रीय विमानतळ कोणत्या जिल्ह्यात उभारला जात आहे? या ठिकाणी पहा, आंध्र प्रदेश राज्यातील विजयनगरम या जिल्ह्यातील भोगापुरम या ठिकाणी अल्लुरी सीताराम राजू आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारलं जात आहे, म्हणून पर्याय बी विजयनगरम आपलं उत्तर आहे। राज्य कोणतं? राज्य विचारलं तर आंध्र प्रदेश, जिल्हा विचारला तर विजयनगरम आणि त्या जिल्ह्यातील भोगापुरम या ठिकाणी आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारलं जात आहे, ज्याला नाव दिलं गेलं आहे अल्लुरी सीताराम राजू यांचं। ठीक आहे, म्हणून याचं उत्तर पर्याय बी विजयनगरम आहे। आता पुढे अल्लुरी सीताराम राजू हे कोणत्या बंडाशी संबंधित होते? तर मित्रांनो, हे स्वातंत्र्य सैनिक होते आणि रामपा बंडाशी संबंधित होते। कोणत्या? रामपा बंडाशी संबंधित होते, ज्याच्यावर आपण RRR चित्रपट पाहिलेला आहे। ठीक आहे, पुढे पाहूयात प्रश्न क्रमांक 3, कर्नाटक दौऱ्यात पंतप्रधानांनी म्हैसूर येथे कोणत्या सांस्कृतिक युवा केंद्राचे उद्घाटन केले? आता या ठिकाणी पहा, कर्नाटक दौऱ्यावर असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कर्नाटकातील म्हैसूर या ठिकाणी विवेका स्मारक म्हणजेच स्वामी विवेकानंद सांस्कृतिक युवा केंद्राचं उद्घाटन केलेलं आहे, म्हणून याचं उत्तर पर्याय बी असणार आहे विवेका स्मारक। आता पुढे हे कोणासंबंधी आहे? स्वामी विवेकानंदाशी संबंधित आहे, तर या ठिकाणी त्यांच्याबद्दल प्रश्न पाहणं गरजेचं आहे। आता त्यांची जन्मतारीख काय आहे? 12 जानेवारी काय आहे? स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिवस। आणि मित्रांनो, हा दिवस संपूर्ण भारतामध्ये काय म्हणून साजरा करतात? तर युवा दिवस, राष्ट्रीय युवा दिवस म्हणून साजरा केला जातो। ठीक आहे, पुढे पाहायचं आहे प्रश्न क्रमांक 4, केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरिराज सिंग यांनी 56व्या स्थापना दिनानिमित्त कोणते बुलेटिन लॉन्च केले? आता या ठिकाणी पहा, केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री कोण? गिरिराज सिंग आहेत। आणि मित्रांनो, नुकत्याच CCI म्हणजे कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या 56व्या स्थापना दिनानिमित्त गिरिराज सिंग यांनी कपास दर्शन नावाचं एक बुलेटिन लॉन्च केलेलं आहे, म्हणून पर्याय सी याचं उत्तर आहे। आता महत्वाची माहिती, CCI ची स्थापना कधी झाली? CCI चं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? CCI ची स्थापना कधी झाली मित्रांनो? तर ही स्थापना झाली होती 1970। ठीक आहे, आणि याचं मुख्यालय कुठे आहे? तर नवी मुंबईमध्ये CCI चं म्हणजे कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचं मुख्यालय आहे। आता पुढे पाहूयात प्रश्न क्रमांक 5, कपास क्रांती या कापूस उत्पादकता मिशनचा एकूण अंदाजित खर्च किती आहे? आता या ठिकाणी पहा, कपास क्रांती या कापूस उत्पादकता मिशनचा अंदाजित एकूण खर्च असणार आहे 5,659 कोटी रुपये, म्हणून पर्याय सी याचं उत्तर आहे। आता पुढे कापूस आहे, तर कापूसासाठी काय महत्वाचं आहे? काळी मृदा, आणि याला आपण काय म्हणतो? रेगूर मृदा म्हणतो। आणि मित्रांनो, यामुळेच महाराष्ट्र आणि गुजरात ही राज्य कापूस उत्पादनामध्ये अग्रेसर आहेत। पुढे पाहूयात प्रश्न क्रमांक 6, REC आणि PFC या महारत्न कंपन्यांनी मेजा थर्मल पॉवर प्रोजेक्ट साठी कोणत्या राज्याशी 26,850 कोटींचा कर्ज करार केलेला आहे? आता या ठिकाणी पहा, मेजा हे ठिकाण आहे, कुठे आहे? उत्तर प्रदेशमधील प्रयागराज या जिल्ह्यामध्ये। कुठे? उत्तर प्रदेशमधील प्रयागराज या जिल्ह्यामध्ये मेजा हे ठिकाण आहे। त्या ठिकाणी जिओथर्मल म्हणजे औष्णिक विद्युत
थर्मल पॉवर प्रोजेक्ट म्हणजेच औष्णिक विद्युत निर्मिती केंद्र आहे. आणि मित्रांनो या ठिकाणी REC आणि PFC न उत्तर प्रदेश सोबत या पॉवर प्रोजेक्टचा विस्तार करण्यासाठी 26,850 कोटी रुपयांचा कर्ज करार केलेला आहे, म्हणून पर्याय बी याचं उत्तर आहे. पुढे पहा प्रश्न क्रमांक 7. मेजा थर्मल पॉवर प्रोजेक्ट स्टेज 2 विस्ताराची एकूण स्थापित क्षमता किती असणार आहे? आता या ठिकाणी काय पाहिलं आपण, मेजा प्रयागराज उत्तर प्रदेश या ठिकाणी असलेला एक थर्मल पॉवर प्रोजेक्ट आहे. आणि मित्रांनो याचा विस्तार केल्यानंतर याची स्थापित क्षमता ही 2400 मेगावॅट असणार आहे, म्हणून पर्याय सी याचं उत्तर आहे. आणि मित्रांनो हे कोणामार्फत केलं जाणार आहे? उत्तर प्रदेश सरकार, त्यासोबतच REC आणि PFC. ठीक आहे. पुढे पाहूयात प्रश्न क्रमांक 8. सेबीने रेग्युलेटेड एंटिटीज साठी डिजिटल प्रवेश योग्यता ऑडिटची मुदत कुठपर्यंत वाढवलेली आहे? आता मित्रांनो रेग्युलेटेड एंटिटीजना डिजिटल प्रवेश घेता यावा यासाठी ऑडिटची मर्यादा सेबीनं 31 ऑक्टोबर 2026 या कालावधीपर्यंत वाढवलेली आहे, म्हणून पर्याय बी याचं उत्तर आहे. आता सेबी बद्दल महत्वाची माहिती. सेबीचा फुल फॉर्म सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया, भारतातील शेअर मार्केटचं नियमन करणारी ही संस्था आहे. त्यासोबतच मित्रांनो पुढे सेबीची स्थापना कधी झाली? सेबीची स्थापना 1988 ला झाली, परंतु त्याला वैधानिक दर्जा 1992 साली मिळाला. सेबीचं मुख्यालय कुठे आहे? मुंबईमध्ये आहे. आणि सेबीचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत? तर तुहिनकांत पांडे हे सेबीचे सध्याचे अध्यक्ष आहेत. त्यासोबतच त्यांच्या अगोदर कोण होत्या? माधवी पुरी बुच होत्या, ज्या सेबीच्या पहिल्या महिला अध्यक्षा होत्या. आता तुहिनकांत पांडे हे सध्याचे अध्यक्ष आहेत सेबीचे. आणि मित्रांनो हे कितवे आहेत? तर 11वे आहेत. सेबीचे 11वे अध्यक्ष कोण? तुहिनकांत पांडे, जे सध्या कार्यरत आहेत. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 9. सेबीने अल्टरनेटिव्ह इन्व्हेस्टमेंट फंड योजना जलद गतीने लॉन्च करण्यासाठी कोणती फ्रेमवर्क सुरू केली आहे? या ठिकाणी पहा सेबीने अल्टरनेटिव्ह इन्व्हेस्टमेंट फंड म्हणजे AIF योजना जलद गतीने सुरू करण्यासाठी गरुडा नावाचं फ्रेमवर्क सुरू केलेलं आहे. कोणतं? गरुडा, म्हणून आपलं उत्तर असणार आहे पर्याय बी. पुढे पहा प्रश्न क्रमांक 10. SBI रिसर्चच्या अहवालानुसार आर्थिक वर्ष 2026-27च्या पहिल्या तिमाहीत भारताचा GDP वाढीचा अंदाज किती टक्के वर्तवण्यात आलेला आहे? या ठिकाणी पहा RBI काय म्हणतं, RBI काय म्हणतं, भारताचा 2026-27 साठीचा GDP वाढीचा दर किती असणार आहे? 6.6% म्हणतं, परंतु SBI रिसर्च काय म्हणतंय? 7% म्हणतंय. ठीक आहे, म्हणजे पर्याय सी याचं उत्तर आहे. लक्षात काय ठेवणार आहे? RBI म्हणतं 6.6%, SBI म्हणतं 7%. पुढे पाहूयात प्रश्न क्रमांक 11. SBIच्या इकोवॅप अहवालानुसार Q1 FY27 म्हणजे आर्थिक वर्ष 2026-27च्या पहिल्या तिमाहीमध्ये महागाई दर किती टक्के राहण्याची शक्यता आहे? महागाई दर हा 3.9% राहण्याची शक्यता आहे, म्हणून पर्याय ए याचं उत्तर आहे. आणि RBI काय म्हणतं? RBI म्हणतं महागाई दर हा 4% राहू शकतो, परंतु SBI काय म्हणतं? 3.9% राहू शकतं. पुढे पाहूयात प्रश्न क्रमांक 12. वाणिज्य मंत्रालयाअंतर्गत भौगोलिक संकेतांक रजिस्ट्रीने नुकताच कोणत्या राज्याच्या पारंपरिक पिथोरा पेंटिंगला GI टॅग दिलेला आहे? आता या ठिकाणी पहा पिथोरा पेंटिंग कोणत्या राज्यामधील आहे? पिथोरा पेंटिंग आहे ते गुजरातमधील आहे, म्हणून पर्याय सी याचं उत्तर आहे. या ठिकाणी गुजरात राज्याच्या पिथोरा पेंटिंगला GI टॅग प्राप्त झालेला आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 13. गुजरातमधील कोणते आदिवासी समुदाय पिथोरा पेंटिंग बनवण्यासाठी प्रसिद्ध आहेत? गुजरातमधील राठवा, भिल्ल, भिलाल आणि नायका या आदिवासी जमाती आहेत त्या पिथोरा पेंटिंग करतात, म्हणजे भिंतीवर चित्र काढतात, म्हणून याचं उत्तर पर्याय बी असणार आहे. आता पुढे जर आपण याबद्दल पाहायला गेलं तर काय महत्वाची माहिती पाहू शकतो, तर चित्र काढणाऱ्या व्यक्तीला, चित्र काढणाऱ्या कलाकाराला काय म्हटलं जातं? जो कलाकार पिथोरा चित्रशैली काढतो त्याला एक नाव दिलं जातं. ते नाव काय आहे? तर ते नाव आहे लखारास. पिथोरा पेंटिंग काढणाऱ्या चित्रकाराला किंवा कलाकाराला लखारास असं म्हटलं जातं. पुढे पहा प्रश्न क्रमांक 14. आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र प्राधिकरण IFSCA च्या अध्यक्षांचा कार्यकाल ऑक्टोबर 2028 पर्यंत वाढवण्यात आला आहे. त्यांचे नाव काय? या ठिकाणी पहा आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र प्राधिकरणाचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत? ते आहेत के राजारमण. आणि मित्रांनो यांचा कार्यकाल त्यांच्या वयाच्या 65 वर्षापर्यंत म्हणजेच 2028च्या ऑक्टोबर महिन्यापर्यंत वाढवण्यात आलेला आहे, म्हणून पर्याय ए याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 15.
IFSCA चे मुख्यालय कोणत्या शहरात स्थित आहे? या ठिकाणी पहा, IFSCA चे मुख्यालय कोणत्या शहरात आहे? तर गुजरातमधील गांधीनगर या ठिकाणी असलेल्या गिफ्ट सिटीमध्ये याचं मुख्यालय आहे, म्हणून पर्याय बी गांधीनगर हे आपलं उत्तर असणार आहे. आता पुढे, याची स्थापना कधी झाली होती? याची स्थापना झाली होती 2020 मध्ये. लक्षात ठेवायचं आहे, IFSCA म्हणजे इंटरनॅशनल फायनान्शियल सर्व्हिस सेंटर अथॉरिटीची स्थापना एप्रिल 2020 मध्ये झाली होती आणि याचं मुख्यालय कुठे आहे? गुजरातमधील गांधीनगर या ठिकाणी असलेल्या गिफ्ट सिटीमध्ये आहे. पुढे पाहूयात प्रश्न क्रमांक 16. भारतीय नौदलाच्या उपप्रमुखपदी 31 जुलै 2026 रोजी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? या ठिकाणी आपण हा प्रश्न काल पाहिलेला होता. भारतीय नौदलाच्या उपप्रमुखपदी म्हणजेच व्हाईस ऍडमिरल पदी AN प्रमोद यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे, म्हणून पर्याय बी याचं उत्तर आहे. आणि मित्रांनो, या अगोदर या पदावर कोण कार्यरत होते यावर पुढचा प्रश्न असणार आहे. पुढे पाहूयात प्रश्न क्रमांक 17. व्हाईस ऍडमिरल AN प्रमोद यांनी कोणाची जागा घेतली? मित्रांनो, यांनी व्हाईस ऍडमिरल तरुण सोबती यांची जागा घेतलेली आहे, म्हणून पर्याय बी याचं उत्तर आहे. आता मित्रांनो, महत्वाचा प्रश्न आहे, सध्या भारताच्या नौदलाचे प्रमुख कोण आहेत? तुम्ही कमेंट करून सांगायचं. कमेंट करायचं काय? तर सध्या भारतीय नौदलाचे प्रमुख कोण? ठीक आहे. पुढे पाहूयात प्रश्न क्रमांक 18. भारतीय नौदलाने टिटागड येथे लॉन्च केलेल्या 5व्या आणि शेवटच्या डायव्हिंग सपोर्ट क्राफ्टचे नाव काय आहे? आता ठिकाणी पहा, भारतीय नौदलानं कोलकातामधील टिटागड या ठिकाणी भारताचं 5वं आणि शेवटचं डायव्हिंग सपोर्ट क्राफ्ट म्हणजे DSC लॉन्च केलेला आहे, ज्याचा वापर समुद्रामध्ये बुडणाऱ्या पाणबुड्या किंवा इतर सहाय्यता प्रदान केली जाईल. आता मित्रांनो, या क्राफ्टचं नाव काय आहे? डायव्हिंग सपोर्ट क्राफ्ट A24 म्हणजे DSC A24 असं नाव असणार आहे. पर्याय सी याचं उत्तर आहे. लॉन्च कुठे करण्यात आलं? तर टिटागड, कोलकाता या ठिकाणी हे लॉन्च करण्यात आलेलं आहे. प्रश्न क्रमांक 19. DSC A24 या जहाजात भारतीय उत्पादकांकडून किती टक्के स्वदेशी सामग्रीचा वापर करण्यात आलेला आहे? या ठिकाणी पहा, DSC A24 मध्ये जवळजवळ 70% जो साहित्य आहे ते भारतीय उत्पादकाकडून वापरण्यात आलेला आहे, म्हणजे याचं उत्तर काय असणार आहे? पर्याय सी. म्हणजे याचा इनिशिएटिव्ह काय आहे? मेक इन इंडिया आणि आत्मनिर्भर भारत. प्रश्न क्रमांक 20. ओडिशाच्या बुधाबलंगा नदीत शोधण्यात आलेल्या नवीन कॅटफिश प्रजातीला कोणाचे नाव देण्यात आलेले आहे? या ठिकाणी पहा, ओडिशातील बुधाबलंगा या नदीमध्ये एक नवीन कॅटफिश म्हणजे एक नवीन मासा शोधण्यात आलेला आहे, ज्याला प्रसिद्ध वाघीण खैरी हिचं नाव देण्यात आलेलं आहे. आणि माशाचं नाव काय आहे? तर माशाचं नाव आहे सिडोलाग्विया खैरी. ठीक आहे, सिडोलाग्विया खैरी असे या माशाचं नाव आहे. आणि मित्रांनो, सिमलीपाल व्याघ्र प्रकल्पातील प्रसिद्ध वाघीण खैरी या नावावरून हे नाव देण्यात आलेलं आहे, म्हणून आपलं उत्तर पर्याय बी असणार आहे. पुढे पहा प्रश्न क्रमांक 21. नवीन कॅटफिश प्रजाती ज्या नदीत सापडली ती बुधाबलंगा नदी भारतातील कोणत्या व्याघ्र प्रकल्पातून वाहते? या ठिकाणी पहा, बुधाबलंगा नदी कोणत्या राज्यामध्ये आहे? ओडिसामध्ये आहे. आणि ओडिसामधील सिमलीपाल व्याघ्र प्रकल्पामधून ती वाहते, म्हणून याचं उत्तर पर्याय सी असणार आहे. प्रश्न क्रमांक 22. ग्लासगो येथे झालेल्या 2026च्या 23व्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताने एकूण किती पदके जिंकून 4थे स्थान पटकावलेले आहे? या ठिकाणी पहा मित्रांनो, भारत हा एकूण 39 पदकांसह 4थ्या स्थानावर आहे. ठीक आहे, म्हणून पर्याय बी याचं उत्तर आहे. क्रम पाहिला तर पहिल्या स्थानावर कोण आहे? पहिल्या स्थानावर आहे ऑस्ट्रेलिया, दुसऱ्या स्थानावर इंग्लंड, तिसऱ्या स्थानावर कॅनडा आणि 4थ्या स्थानावर आपला भारत आहे. ठीक आहे, भारताने एकूण 13 सुवर्ण पदक जिंकले, त्यामुळे भारत हा 4थ्या स्थानावर आहे. पुढे पाहूयात प्रश्न क्रमांक 23. 2026च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सर्वाधिक 171 पदके जिंकून पदक तालिकेत अव्वल स्थान कोणत्या देशाने मिळवलेलं आहे? मित्रांनो, ऑस्ट्रेलियाने एकूण 171 पदकं जिंकलेली आहेत आणि ऑस्ट्रेलिया हा यादीमध्ये प्रथम क्रमांकावर आहे, म्हणून याचं उत्तर काय असणार आहे? पर्याय सी. लक्षात ठेवायचं आहे, पर्याय सी. ऑस्ट्रेलिया प्रथम क्रमांकावर आहे, एकूण पदकं आहेत 171. यानंतर भारत हा 4थ्या स्थानावर आहे, एकूण पदकं आहेत 39. इंग्लंड दुसऱ्या स्थानावर आहे, इंग्लंडची पदकं किती आहेत? 110. आणि कॅनडा तिसऱ्या स्थानावर आहे, कॅनडाची पदकं किती आहेत? 62. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 24. प्रोजेक्ट पॉसिबल 14-7 हा जागतिक विक्रम करणारे प्रसिद्ध गिर्यारोहक निर्मल पुरजा यांचे अलीकडेच पाकिस्तानात निधन झाले. त्यांनी हा विक्रम कशाशी संबंधित केला होता? या ठिकाणी पाहायचं आहे.
प्रोजेक्ट पॉसिबल 14/7 हा विक्रम आहे तो कशा संबंधी होता, तर 6 महिने आणि 6 दिवसात 8,000 मीटरपेक्षा उंच असलेली 14 शिखरे सर करणं. म्हणून याचं उत्तर काय असणार आहे, तर पर्याय बी. हा विक्रम कशा संबंधित आहे, तर 6 महिने आणि 6 दिवसात 8,000 मीटरपेक्षा उंच असलेली 14 शिखरे सर करणे. आणि विक्रम कोणी केला, प्रसिद्ध गिर्यारोहक निर्मल पुरजा यांनी केला. आणि पाकिस्तानमध्ये असलेल्या ब्रॉड पीक या ठिकाणी झालेल्या हिमस्खलनामध्ये त्यांचा मृत्यू झालेला आहे. आता पुढे निर्मल पुरजा हे कोणत्या देशातील आहेत, तर नेपाळ या देशातील गिर्यारोहक आहेत. ठीक आहे. पुढे पाहूयात प्रश्न क्रमांक 25. भारतात दरवर्षी भारतीय अवयव दान दिन कोणत्या तारखेला पाळला जातो, या ठिकाणी पहा. दरवर्षी अवयव दान दिन आहे तो 3 ऑगस्ट रोजी पाळला जातो. म्हणून पर्याय बी याचं उत्तर आहे. पुढे पाहूयात प्रश्न क्रमांक 26. 2026च्या 16व्या भारतीय अवयवदान दिनानिमित्त आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने कोणती मोहीम आणि प्लॅटफॉर्म लॉन्च केला आहे, या ठिकाणी पहा. 2026ला आपण 16वा अवयवदान दिन साजरा करत आहोत. आणि मित्रांनो, या दिनानिमित्त आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयानं जुगजुग जिओ आणि ई प्रत्यारोपण प्लॅटफॉर्म लॉन्च केलेले आहेत. म्हणून पर्याय ए या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. आणि कोणी लॉन्च केले, तर केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री अनुप्रिया पटेल यांनी ही मोहीम आणि हे प्लॅटफॉर्म लॉन्च केलेले आहेत. ठीक आहे, अनुप्रिया पटेल. पुढे पाहूयात प्रश्न क्रमांक 27. जागतिक स्तनपान सप्ताह दरवर्षी कोणत्या कालावधीत पाळला जातो, या ठिकाणी पहा. दरवर्षी 1 ते 7 ऑगस्ट या कालावधीमध्ये जागतिक स्तनपान सप्ताह पाळला जातो. म्हणून पर्याय बी याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 28. जागतिक स्तनपान सप्ताह 2026 ची संकल्पना म्हणजे थीम काय आहे, तर थीम होती ब्रेस्ट फीडिंग फॉर अ सस्टेनेबल स्टार्ट इन अ लाईफ, स्ट्रेंथन व्हॉट वर्क्स. पर्याय सी याचं उत्तर आहे. पुढे पाहूयात प्रश्न क्रमांक 29. स्वच्छ ऊर्जा, प्रगत उत्पादन आणि समावेशक शिक्षणात सहकार्य वाढवण्यासाठी कोणत्या राज्याने ऑगस्ट 2026 मध्ये ऑस्ट्रेलियासोबत 4 सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली, या ठिकाणी पहा. राज्यामध्ये स्वच्छ ऊर्जा, प्रगत उत्पादन आणि सर्वसमावेशक शिक्षणात सहकार्य करण्यासाठी आंध्र प्रदेश या राज्यानं ऑस्ट्रेलिया देशासोबत 4 सामंजस्य करार केलेले आहेत. म्हणून पर्याय सी आंध्र प्रदेश हे आपलं उत्तर असणार आहे. ठीक आहे. पुढे पहा. ऑस्ट्रेलियाचे सध्याचे पंतप्रधान कोण आहेत, अँथनी अल्बानीज. लक्षात ठेवायचं. आणि ऑस्ट्रेलियाची राजधानी काय आहे, कॅनबरा आहे. प्रश्न क्रमांक 30. आंध्र प्रदेश आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कराराअंतर्गत सौर उत्पादनासाठी सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर एनर्जी ट्रान्झिशन कुठे स्थापन केले जाणार आहे, या ठिकाणी पहा. सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर एनर्जी ट्रान्झिशन ऑस्ट्रेलिया आणि आंध्र प्रदेश सरकारद्वारे स्थापित केलं जाईल. कुठे केलं जाईल, तर IIT तिरुपतीमध्ये केलं जाईल. म्हणून पर्याय बी याचं उत्तर आहे. या ठिकाणी आपले आजचे प्रश्न समाप्त होत आहेत. जर तुम्हाला आजच्या व्हिडिओमधील प्रश्नांची उत्तरं आणि स्पष्टीकरण समजलं असेल तर या व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रांसोबत शेअर करा. त्यासोबतच जर तुम्हाला याचसारखे चालू घडामोडींचे आणि इतर विषयांचे प्रश्नोत्तर स्वरूपात व्हिडिओ पाहायचे आहेत तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात या सिरीजच्या पुढच्या भागामध्ये. जय हिंद, जय भारत आणि जय महाराष्ट्र. धन्यवाद.